शेगाव पंढरपूर दिंडी महामार्गावरील नायगाव टोल नाक्यावरील परिस्थिती खराब, रस्ता आणि नागरिकांना मिळत नसलेल्या सुविधांबाबत दैनिक चालू वार्ताने 20 जुलै रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते। या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने आता रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे। मात्र नागरिकांचे म्हणणे आहे की केवळ रस्त्याची दुरुस्ती करून प्रश्न संपत नाही। टोल करारानुसार अपघातग्रस्तांसाठी 24 तास रुग्णवाहिका, प्रथमोपचार सुविधा, प्रवासी निवारे, स्वच्छ शौचालय, पिण्याचे पाणी आणि रात्री पुरेशी प्रकाश व्यवस्था उपलब्ध असणे अपेक्षित आहे। पण या सुविधांबाबत अद्यापही अनेक प्रश्न कायम असल्याचे नागरिकांचे सांगणे आहे। देवगाव फाट्याजवळील प्रवासी विसावा आणि वाहन पार्किंग परिसरातील शौचालय बंद असल्याची तक्रार आहे। तसेच तेथे पाण्याच्या आणि रात्री प्रकाशाची सुविधा नसल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे। नागरिकांनी प्रशासनाला प्रश्न विचारला आहे। रस्त्याची दुरुस्ती सुरू झाली हे स्वागतार्ह आहे, पण टोल भरणाऱ्या नागरिकांना रुग्णवाहिका, प्रथमोपचार, प्रवासी निवारे, स्वच्छ शौचालय, पिण्याचे पाणी आणि प्रकाश व्यवस्था कधी मिळणार? याबाबत संबंधित प्रशासनाने टोल करारातील सर्व सुविधांची प्रत्यक्ष पडताळणी करून आवश्यक त्या सुविधा तातडीने कार्यान्वित कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे।